श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। यंदाची शारदीय नवरात्र 22 सप्टेंबर पासून सुरू झाली आहे आणि 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी तिचा समारोप होणार आहे। मात्र यावेळी एक विशेष गोष्ट घडली आहे। काही तिथी 2 दिवस साजरा झाल्यामुळे लोकांमध्ये थोडासा गोंधळ निर्माण झालाय। विशेषतः अष्टमी पूजा कधी करायची यावरती। 23 आणि 24 सप्टेंबरला तृतीय तिथी होती आणि त्यामुळे अष्टमी नेमकी कधी साजरी करायची हे समजायला थोडंसं कठीण झालंय। पण पंचांगानुसार पहिलं तर अष्टमी तिथी 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4:32 सुरू होते आणि 30 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:07 ती असणार आहे आणि त्यामुळे उद्या तिथीप्रमाणे अष्टमीची पूजा 30 सप्टेंबर म्हणजेच उद्या मंगळवारी केली जाईल। तर ही अष्टमी दुर्गाष्टमी म्हणून ओळखली जाते आणि नवरात्रीतील अतिशय महत्त्वाचा दिवस हा मानला जातो। या दिवशी देवी दुर्गेचे पूजन, कन्यापूजन, होम हवन असे विविध धार्मिक विधी केले जातात। विशेष म्हणजे या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते कारण ती करुणा, दया आणि समृद्धीचं प्रतीक मानली जाते। तिचं स्वरूप अत्यंत सुंदर आणि तेजस्वी आहे। एका हातात त्रिशूळ, दुसऱ्या हातात डमरू आणि एक हात वर मुद्रेत तर एक हात अभय मुद्रेत आहे। पुराणानुसार ती भगवान शंकरांची अर्धांगिनी असून भक्तांच्या सर्व अडचणी दूर करते। या दिवशी देवीला रुई, बेल किंवा धोत्र्याच्या पानांची माळ अर्पण करावी कारण ती देवीला अत्यंत प्रिय मानली जाते। नैवेद्य म्हणून तुम्ही खोबरं, नारळ किंवा खीर अर्पण करू शकता। देवीला अर्पण करण्यासाठी तुम्ही हे मंत्र जपू शकता। त्यामध्ये या देवी सर्वभूतेषु मा गौरी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः किंवा ओम देवी महागौरीये नमः। आता विशेष लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे उद्या महाअष्टमीच्या दिवशी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे। तुमच्या घरी घट बसवला असो किंवा नसो तरी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा। फक्त 11 लवंगांचा हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तो केल्याने संपूर्ण नवरात्रीचं शुभ फळ मिळेल, घरातील वाईट ऊर्जा दूर होईल, आर्थिक अडचणी कमी होतील आणि घरात सौख्य समृद्धी येईल। अगदी 24 तासातही त्याचे परिणाम तुम्हाला दिसू लागतील असं मानलं जातं। तर हा उपाय नेमका कसा करायचा, कुठल्या वेळेत करायचा आणि त्यानंतर त्या लवंगांचं काय करायचं याची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय सांगणार आहे जो आपल्याला उद्या महाअष्टमीच्या दिवशी करायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, सकाळपासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या दिवशीचा हा उपाय प्रत्येक घरात नक्की करायला हवा कारण तो इतका प्रभावी आहे की तो भक्तिभावाने आणि श्रद्धेने केल्यास आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी सहज दूर होऊ शकतात। लवंग ही गोष्ट खूप पवित्र मानली जाते। तिचा सुगंध इतका शुद्ध असतो की घरातील नकारात्मकता दूर करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते। नवरात्र म्हणजे देवी दुर्गेचं पूजन आणि अष्टमी हा त्या पूजनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस। अष्टमीच्या दिवशी देवीला लवंग अर्पण केल्याने तिचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात असं म्हटलं जातं। लवंगामध्ये शुद्धीकरणाची शक्ती आहे आणि म्हणूनच ती अर्पण केल्याने वाईट ऊर्जा, भांडणं, आजार, आर्थिक ताणतणाव, वादविवाद यासारख्या नकारात्मक गोष्टी दूर होतात। कधी कधी असं होतं की घरात सतत भांडणं होतात, पैसा टिकत नाही, एखाद्याचं काही काम जमून येत नाही, मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी व्यवसायात अडचणी येतात। अशा वेळी ही उपाययोजना अत्यंत उपयुक्त ठरते। उपाय करताना सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावेत आणि रोजची पूजा आटोपून घ्यावी। त्यानंतर हा उपाय करण्यासाठी 108 अखंड लवंगा तुम्हाला लागणार आहेत। म्हणजेच लवंगाला फूल असलेलं जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे, म्हणजे इंटॅक्ट असलेलं तुम्हाला घ्यायचं आहे। तुटलेलं, फुटलेलं किंवा खराब झालेलं लवंग तुम्हाला या ठिकाणी वापरायचं नाही कारण त्याने योग्य फळ मिळत नाही। हे सर्व लवंग एका वाटीत ठेवायचे। त्यानंतर तुम्ही जिथे घटस्थापना केली आहे किंवा तुम्ही जर घटस्थापना केली नसेल तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला आसन टाकून बसायचं आहे। आता उजव्या हातात एक लवंग घ्यायचे आहे आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणताना ती लवंग तुमच्या कुलदेवीला किंवा दुर्गा मातेला अर्पण करायची आहे
अशा प्रकारे एक एक लवंगासोबत तुम्हाला हा मंत्र म्हणत 108 वेळेला ही प्रक्रिया करायची आहे। म्हणजे 108 लवंगा देवीला अर्पण करायच्या आहेत। जर तुमच्या घरात कुलदेवीचं स्थान नसेल किंवा घट नसेल तर एक एक सुपारी घ्या आणि तिला देवीचं रूप मानून त्या लवंगा अर्पण करा। लवंग अर्पण झाल्यानंतर 3 वेळेला महालक्ष्मी अष्टकम आणि एकदा श्री सूक्तम आणि एकदा सिद्ध कुंजिका स्तोत्रम याचं पठण करायचं आहे। त्यानंतर दोन्ही हात जोडून देवी समोर शांतपणे बसावं आणि तुमच्या मनातील सगळ्या इच्छा, अडचणी, त्रास देवी समोर तुम्हाला प्रार्थना करायची आहे। हे सर्व झाल्यानंतर त्या लवंगा तिथेच रात्रभर ठेवायच्या आहेत। दुसऱ्या दिवशी त्या लवंगा उचलून एका डब्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि दररोज सकाळी चहा करताना त्या लवंगामधनं 2 लवंगा चहामध्ये टाका किंवा घरातील प्रत्येक व्यक्तीला रोज एक एक लवंग खायला द्या। फक्त लक्षात ठेवा, या लवंगा तुम्हाला फेकायच्या नाहीत आणि तिखट पदार्थामध्ये वापरायच्या नाहीत। फक्त पवित्र कारणासाठीच या तुम्हाला वापरायच्या आहेत, कारण या लवंगा देवीला अर्पण केलेल्या असतात आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते। यासाठी लवंगा चांगल्या, स्वच्छ आणि अखंड असाव्यात। खराब किंवा तुटलेल्या लवंगांचा उपयोग करू नका, नाहीतर उपाय हा अपूर्ण राहील। आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात एखादी तरी इच्छा असते आणि जी खूप दिवसांपासून अपूर्णच राहिलेली असते। अगदी माझ्याही मनात आहे आणि तुमच्याही मनात असेलच। आपण अनेकदा प्रयत्न करतो, मेहनत करतो, पण तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही। असं बरंचसं तेव्हाच घडतं जेव्हा आपल्या कुंडलीत काही ग्रह कमजोर असतात आणि मग आपले प्रयत्न असूनही यश आपल्याला हाती येत नाही। आणि म्हणूनच अशा अपूर्ण राहिलेल्या किंवा कठीण वाटणाऱ्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून एक अतिशय सोपा पण प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला मी सांगणार आहे। तर हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये किंवा जिथे तुमची घटस्थापना झाली आहे तर तिथे सुद्धा करू शकता। उपायासाठी तुम्हाला फक्त एक विड्याचं पान घ्यायचं आहे, ज्याला आपण खाण्याचं पान किंवा खाऊचं पान असं सुद्धा म्हणतो। तर त्या पानावर 2 हिरव्या वेलदोड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि एक छोटासा विडा तुम्हाला तयार करायचा आहे। त्यानंतर 2 लवंगा घ्या आणि त्या विड्यावर तुम्हाला खोचून लावायच्या आहेत। तर ह्या लवंगांचं फूल तुम्हाला वरच्या बाजूला दिसेल अशा पद्धतीने लावायचं आहे आणि हा तयार विडा उद्या अष्टमीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला किंवा दुर्गा मातेला अर्पण करायचा आहे। अर्पण करताना दोन्ही हात जोडून तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे देवीला प्रार्थना करा आणि तुम्ही हा विडा स्वतः का। तर हा उपाय शास्त्रामध्ये विशेषतः शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तो अतिशय प्रभावी मानला जातो। श्रद्धा आणि भक्तीने केला तर कितीही अशक्य वाटणारी इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते। यासोबतच उद्या अष्टमीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये हवन करणं देखील खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्याकडे संपूर्ण हवन करणं शक्य नसेल तर कमीत कमी 2 कापूर आणि 2 लवंगा जाळा। त्यामुळे घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा, नजर बाधा, वास्तुदोष आणि पितृदोष यासारख्या गोष्टी दूर होतील आणि पूर्ण नवरात्रीचं पुण्यफळ आपल्याला मिळेल। तर उद्या मंगळवार आहे आणि जो आपल्या कुलदेवीला समर्पित असणारा दिवस मानला जातो आणि म्हणून जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर उद्या ती नक्कीच भरून टाका। अगदी साध्या नारळाने सुद्धा किंवा खणा नारळाने सुद्धा ओटी तुम्ही भरली तरीही चालते, पण ती मनापासून भरली पाहिजे। ओटी कशी भरायची यावरचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्या पद्धतीनेच ओटी भरा। तर मंडळी, अशा या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी उद्या महाअष्टमीच्या दिवशी आवर्जून करा। देवकृपेने तुमचं घर, तुमचं आयुष्य, तुमचं कुटुंब सुख समृद्धीने भरून जाईल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।